नागपूरच्या शांतीनगर परिसरात राडा झाला। 20 पेक्षा अधिक वाहनं फोडली गेली। नागरिकांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे। 15 ते 20 तरुणांनी शस्त्रांसह वाहनांची तोडफोड केली। गणपती विसर्जन मिरवणुकीआधी झालेल्या घटनेमुळे खळबळ माजलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय नागपुरातली। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। जितेंद्र, काय नेमका हा सगळा प्रकार घडलाय आणि पोलिसांनी या सगळ्याची कशी दखल घेतली आहे? आरोपी ताब्यात घेतलेत का? रिद्धी, नागपूरच्या शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीमधील विनायकराव देशमुख परिसरामध्ये ही घटना घडली। महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली बुधवारची रात्र होती आणि त्या दिवशी तिथे मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाचे कार्यक्रम आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। शैलेश नावाचा एक तरुण आहे, त्या तरुणाचं काही तरुणांशी पैशाच्या वादातून मारहाण झाली होती। वस्तीतील नागरिकांनी त्या मारहाण करणाऱ्या तरुणांना हुसकावून लावलं। त्यानंतर मोठ्या प्रमाणात 15 ते 20 तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन बाहेर आली होती आणि वस्तीत घालून धिंगाणा घातला। यावेळी जिथे महाप्रसाद सुरू होता तिथे देखील गोंधळ घातला होता। त्यामुळे काही लोकांनी याला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न केला आणि पोलिसांकडे तक्रार केली। पोलिसांनी वेळीच दखल घेतली आणि मोठा जो पोलिसांचा ताफा आहे तो घटनास्थळी रवाना झाला। त्यानंतर हुडकून काढत एकूण 17 आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलेलं आहे। हे सर्व अट्टल गुन्हेगार असल्याची ही माहिती आहे। त्यापैकी काही जणांवर गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात दाखल आहेत। एकीकडे गणेशोत्सव आहे, आज ईद आहे आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त केल्याचं सांगण्यात आलेलं होतं। तसा पोलिसांकडून माहिती देण्यात आलेली होती। मात्र झालेल्या प्रकारानंतर पोलिसांचा हा दावा नेमका किती विश्वसनीय आहे यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होते। त्याचबरोबर पोलिसांनी आता या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे। रिद्धी, धन्यवाद जितेंद्र सगळ्या माहितीसाठी।